आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक रोड बसस्थानकातून पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या 2 बांगलादेशी नागरिकांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने ताब्यात घेतले आहे। मोहम्मद साकिब मुल्ला आणि नाहिदा बादशाह मुल्ला अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक रोड बसस्थानकातील पोलीस चौकीजवळ सापळा रचून ही कारवाई केली। पोलिसांनी चौकशी केली असता दोघांकडे भारतात प्रवेशासाठी आवश्यक कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र आढळून आले नाही। तसेच संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी न घेता अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करत आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिरी, प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे तसेच नाशिक रोड दामिनी पथकाच्या महिला पोलीस अंमलदार सोनाली बागुल आणि ज्योती पवार यांच्या पथकाने केली। पथकाला माहिती मिळाली की एक पुरुष आणि स्त्री जे बांगलादेशी आहेत ते अवैध मार्गाने भारतामध्ये आलेले आहेत आणि ते व्हाया नाशिक पुढे पुण्याला जाणार आहेत अशी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली। या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पथकाचे तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन सापळा लावला। त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतलं। त्यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचे पुरावे सापडले। या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की ही व्यक्ती बांगलादेशी आहे आणि हे बांगलादेशमध्ये बघून येऊन त्यांच्याकडे जात आहे। यावरून त्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे। सर, मूळचे राहणारे